श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता 17 तारखेपासून अधिक महिना हा सुरू झालेला आहे. या अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास, धोंड्याचा महिना अशी वेगवेगळी नावे आहेत. या महिन्याला शास्त्रकारांनी अशुद्ध मानलेलं असलं तरीसुद्धा काही व्रतवैकल्य करून या महिन्यात पुण्यप्राप्तीही करता येते असं म्हटलं जातं. या महिन्यात उपवास करणं किंवा एक भोजन करणं किंवा मौन भोजन करण्याचं व्रत करणं अत्यंत पुण्यदायी मानलं गेलं आहे. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आवडणारा खाद्यपदार्थ न खाणं असंही व्रत केलं जातं आणि या महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला त्याचे दान करून मग त्या वस्तूचे सेवन हे केले जातात. तर याप्रमाणे हे व्रतसुद्धा अधिक महिन्यामध्ये केलं जातं. अधिक महिना सामान्यतः 33 महिन्यांनी येत असल्यामुळे या दिवसात 33 अनारशांचे किंवा बताशांचे दान करणे हे सांगितले गेलेले आहे. काही लोक या अधिक महिन्यामध्ये सवत्स धेनूचे दान करतात, तर काही लोक दीपदान करतात. अशी विविध दानं या महिन्यामध्ये करावी असं सांगितलं गेलं आहे. जरी अधिक मास हा अशुभ मानला गेलेला असला तरीसुद्धा आपला पुण्याचा संचय वाढवून घेण्यासाठी अधिक मास हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभकारक असा पुण्यदायी महिना मानला गेलेला आहे. या संपूर्ण अधिक मासामध्ये वेगवेगळी व्रतवैकल्य करून आणि दानधर्म करून आपण आपला पुण्याचा बँक बॅलन्स हा पुण्याचा संचय हा वाढवून घ्यायचा आहे. या अधिक मासामध्ये तुम्ही कुठली व्रत वैकल्य करत असाल किंवा नसाल, कुठला दानधर्म हा करत असाल किंवा नसाल, तरीसुद्धा अधिक मासाची कथाही तुम्ही नक्की ऐका. यामुळे तुम्हाला अधिक मासाचं संपूर्ण पुण्यफळ मिळेल आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपादृष्टी ही तुमच्यावर कायम राहील. संपूर्ण अधिक मास हा श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी आणि सेवेसाठी समर्पित आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्रताची कथा असते त्याचप्रमाणे या अधिक मासाची सुद्धा कथा आहे. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाची कथाही सांगणार आहे. अधिक मासाचं संपूर्ण पुण्यफळ तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी तुम्ही अधिक मासाची कथाही शेवटपर्यंत पूर्ण नक्की ऐका. यामुळे तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ मिळेल आणि पुण्याचा संचय हा तुमचा वाढेल. आणि म्हणूनच अधिक मासाची संपूर्ण कथा ऐकून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग अधिक मासाची कथा काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते. त्या ठिकाणी महर्षी व्यास आले आणि ते म्हणाले, आता पुरुषोत्तम मास हा येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्मे करायची आहेत. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली. महर्षी व्यास म्हणाले, चंद्रसूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक हा पडत असतो आणि म्हणूनच दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरून त्याचा मेळ हा बसवला आहे. तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास होय. यापुढे महर्षी व्यास म्हणाले, या 13व्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली. नारद पृथ्वीवर फिरत होते त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसे दिसली. पृथ्वीवरील माणसांचे दुःख कसे दूर करावे याचा विचार करीत नारद वैकुंठाला गेले आणि तिथे वैकुंठावर तेव्हा श्रीहरी विष्णू हे ध्यान करीत होते. तेव्हा नारद मुनींनी श्रीहरी विष्णूंना विचारले की आपण कशाचे ध्यान करत आहात. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू नारदांना म्हणाले की नारदा, अधिक मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाळ मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्याचे मी ध्यान चिंतन करीत आहे. त्याच्या कृपाप्रसादाने अनेकांची दुःखे कमी होतील. त्या अधिक मासाचे अतिशय महत्त्व आहे. हे ऐकून नारद मुनी म्हणाले, देवा, मृत्यूलोकातील माणसे दुःखी आहेत. त्यांचे दुःख नाहीसे करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण मला सांगावी. आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवीन आणि त्यांची दुःखे कमी होऊ शकतील. तेव्हा श्रीहरी विष्णू नारदांना म्हणाले, चंद्रसूर्याच्या गतीमध्ये फरक पडतो. त्यांच्यात मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास असं म्हटलं जातं. या महिन्यात लग्न कार्यादी मंगल कार्य हे केले जात नाहीत. मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तम दिव्य रूप प्राप्त करून दिले. पापांची भरपाई करणारा असा हा अधिक मास आहे. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तमांची भक्ती करणाऱ्यांना सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवेन असे श्रीहरी विष्णू नारदांना म्हणाले.
या महिन्यात सूर्यसंक्रमण नसते, म्हणून या महिन्याला मलमास असं म्हटलं जातं. या महिन्यात लग्नादी मंगल कार्य हे केले जात नाहीत आणि म्हणून अधिक मास हा दुःखी झाला. आपले गाऱ्हाणी तो सांगू लागला, सर्वजण माझा तिरस्कार करतात. हौस नाही, मौज मजा नाही, मला वाईट वाटले. मी ज्योतीत रत्नजडित सिंहासन आहे. त्या सिंहासन यावर पुरुषोत्तम बसले आहेत. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी मलमासाला घडवलं. दर्शनानं चमत्कार केला. त्या अधिक मासाला दिव्यरूप प्राप्त झालं. लोखंड याचं सोनं झालं. म्हणजेच अधिक मासाचं मलमासाचं महत्त्व वाढलं. या महिन्यात पुण्यकर्म वाढलं आणि असा हा अधिक मास पुण्यमास ठरला. अशा या अधिक मासास गोपाळ श्रीकृष्णाने वर दिला की या अधिक महिन्यात तीर्थस्नान, व्रतनियम वगैरे धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपाही प्राप्त होईल. तसेच त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णाला विचारले. त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले, अधिक मासातील व्रत करावे, नियम पाळावेत व पुरुषोत्तमाची सेवा करावी. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्मे केली. त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले. तर असा हा अनेक चांगली पुण्यकर्मे करून आपले जीवन सुखदायी बनवणारा, आपला पुण्याचा संचय वाढवणारा पुण्यदायी असा अधिक मास आहे आणि याप्रमाणे त्याची अधिक मासाची ही कथा आहे. याप्रमाणे तुम्हीसुद्धा अधिक मासामध्ये चांगले पुण्यकर्म करून तुमचे जीवन हे सुखी बनवा आणि तुमचा पुण्याचा संचय हा वाढवून घ्या. आणि अधिक मासाची ही कथा तुम्ही या संपूर्ण अधिक मासामध्ये जरूर ऐका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ मिळेल आणि तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल. या अधिक महिन्यात आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी दानाच्या माध्यमातून पुण्यसंचय हा अवश्य करावा. आपल्या जीवनामध्ये अशा काही समस्या असतात की त्या सर्व समस्या पैशानेच सुटतात असं नाही. पैसा हा गौण आहे, परंतु तुम्ही किती दानधर्म करता यावर ते अवलंबून आहे. सर्व ठिकाणी पैसाच काम करत नाही. पुण्यही आपल्या पाठीशी, आपल्या गाठीशी असावं लागतं. तुमच्याजवळ पुण्यसंचय नसेल तर पैसाही त्याचं काम करू शकत नाही. आणि म्हणून या अधिक मासामध्ये भरपूर पुण्यसंचय हा करा. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणे ही मनाची उच्च अवस्था आहे आणि ती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही या अधिक मासामध्ये अवश्य करा आणि यासाठीच दानधर्म हा अवश्य करा. पुण्यदायी कर्म करा. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित, नक्तभोजन अथवा एकभुक्त राहावं. अशक्य व्यक्तीने या 4 प्रकारांपैकी एक प्रकार निदान 3 दिवस अथवा 1 दिवस तरी आपल्या आचरणामध्ये आणावा. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर महिलांनी तांबूल दान दिल्यास त्यांना सौभाग्यप्राप्ती होते. तसंच देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. निदान 1 दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापनिवृत्ती होते. त्याचप्रमाणे मौन भोजन केल्यास आपल्या सर्व पापांचे निरसन होते. तसंच शक्य असेल त्याने महिनाभर नित्य अपोपदान हे करावं आणि शक्य नसेल त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीस आणि व्यतिपात आणि वैधृती असेल त्या दिवशी अपूपदान हे करावं. अतिअशक्त व्यक्तीने वरील दिवसांपैकी एका दिवशी तरी अपूप म्हणजेच अनारसे 33 अनारसे हे अवश्य दान करावे आणि यामुळे अधिक मासाचं पुण्य हे प्राप्त होऊन श्रीहरी विष्णू पुरुषोत्तमाची कृपा आणि माता लक्ष्मीची कृपा ही प्राप्त होईल. तर याप्रमाणे अधिक मास हा आपला पुण्याचा संचय करून देणारा महिना ठरत असतो आणि म्हणून जर तुम्हाला या अधिक मासामध्ये इतर काहीही करता येत नसेल तर अधिक मासाची ही कथा तुम्ही संपूर्ण महिन्यावर नक्की ऐका. यामुळे तुमचा पुण्याचा संचय हा नक्की वाढेल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.